मिरज रेल्वे स्टेशन परिसरातील मारहाण प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। मिरज रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही तरुणांकडून प्रवासी व व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या। सोमवारी दुपारी एका तरुणानं व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी संबंधित तरुणास पकडून बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी गंगाराम कलमाडे, बापू पूर्ण नाव माहित नाही, अमन पूर्ण नाव माहित नाही, समीर पूर्ण नाव माहित नाही, मोहसिन निसार कुरुंदवाड, मौलवी कुरुंदवाड, मुख्तार काजी, तौफिक काजी आणि आजमुद्दीन खतीब या 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या नशेखोरी आणि गुन्हेगारी प्रकरणामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र त्रास देणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईऐवजी स्थानिकांवर गुन्हे दाखल झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत।